स्वारगेट लैंगिक अत्याचार घटनेतला आरोपी दत्ता गाडेचे एक ना अनेक प्रताप समोर येत आहे। तो कधी पोलीस असल्याचं भासवतो, कधी बस वाहक, तर कधी राजकीय नेता। मात्र पोलिसांनी त्याच्या आता मुसक्या आवळल्यानंतर अनेक गुन्ह्यांची उकल होते। बघूयात नराधम दत्ता गाडेच्या कारनाम्यांचा एक रिपोर्ट। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीचे कारनामे समोर। नराधम दत्ता गाडे कधी पोलीस, कधी कंडक्टर, तर कधी राजकीय नेता असल्याचं भासवायचा। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीचे प्रताप समोर आले। नराधम दत्ता गाडे हा वेगवेगळ्या बस स्थानकावर फिरून कधी पोलीस, कधी कंडक्टर, तर कधी राजकीय नेता असल्याचा बनाव करायचा आणि यातूनच तो महिलांची छेडछाड तसंच फसवणूक करत असल्याचं समोर आलंय। दत्ता गाडेवर स्वारगेट पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल आहेत। शिरूर पोलीस ठाण्यात 2 गुन्हे, सुपा पोलीस ठाण्यामध्ये 1 गुन्हा, कोतवली पोलीस ठाण्यात 1 गुन्हा दाखल आहे, तर शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये 2 गुन्हे दाखल आहेत। नराधम गाडेचे कारनामे समोर येताच पोलीसही चक्रावले। दत्ता गाडेबाबत काही तक्रार असेल तर नागरिकांनी पुढे येऊन तक्रार द्यावी असं आवाहन पुणे पोलिसांनी केलंय। या आरोपीवरती यापूर्वीचे 7 गुन्हे दाखल आहेत। पैकी एक हा छेडछाडीचा गुन्हा आहे, त्याबरोबर एक चोरीचा गुन्हा आहे आणि काही इतर जे गुन्हे आहेत ते ज्याला रॉबरी म्हटलं जातं, तर अशा प्रकारचे गुन्हे आहेत। हा जो गुन्हा आहे आपला आमच्या माहितीनुसार 8वा गुन्हा आहे। याच्यामध्ये इतरही बाबी तपासण्याचं काम चालू आहे, इतरही ठिकाणी तपासण्याचं काम चालू आहे। एकूणच काय तर स्वारगेट प्रकरणातला आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याने पहिला गुन्हा केला तेव्हाच त्याला शिक्षा झाली असती, तर स्वारगेट अत्याचाराची घटना घडली नसती। अनेकदा महिलांना किंवा तरुणींना मदतीचा हात देऊन त्यांच्यासोबत गैरवर्तणूक करण्याचे प्रकार अनेक घडले। स्वारगेटची ही घटना तशीच आहे। त्यामुळे आता महिलांनीही जागृत होण्याची गरज आहे, नाहीतर पुन्हा कंडक्टर किंवा पोलीस होऊन कुणाचा तरी बळी जाईल। कॅमेरामॅन नितीन सांडपूरसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।